गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली भारतीय जनता पक्षाची राज्यसभेतील उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होणार आहे अशी माहिती आपल्या समोर आली। यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अशोक चव्हाणांच्या सोबत आता काँग्रेसमधून भाजपमध्ये काही वर्षांपूर्वी दाखल झालेले हर्षवर्धन पाटील यांना देखील राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते अशा प्रकारची शक्यता आता वर्तवली जाते। त्यामुळे आता अशोक चव्हाणांच्या सोबतच हर्षवर्धन पाटील जे मूळ काँग्रेसी होते आणि आता भाजपत दाखल झाले ते सुद्धा राज्यसभेत दिसणार का याबाबत चर्चा रंगू लागल्या। सरकारसोबत शेतकऱ्यांची सुरू असलेली बातचीत विफल ठरल्यानंतर आता शेतकरी दिल्लीच्या सीमेकडे कूच करत आहेत। अन्नदाता पुन्हा एकदा दिल्लीच्या सीमेवरती येऊन बसणार आहेत। शेतकऱ्यांची मागणी आहेत की शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळावा, शेतकऱ्यांना पेन्शन दिली जावी, शेतकऱ्यांवरती जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते पुन्हा एकदा परत घेतले जावेत अशा मागण्या घेऊन शेतकरी पुन्हा एकदा दिल्लीच्या सीमेकडे येऊन ठेपलेला आहे। देशातील 200 शेतकरी संघटनांनी सरकारच्या विरोधात हे आंदोलन केलेलं आहे। त्यामुळे आता दिल्लीच्या सीमेवरती शेतकरी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। अप्पर वर्धा धरणातून मोठ्या प्रमाणात अमरावती शहराला पाणी पुरवठा केला जातो आणि यामध्ये जर बघितलं तर माझीप्रला मोर्शी ते अमरावती हे 100 किलोमीटरच्या अंतरावरील पाईपलाईनचे जे दुरुस्तीचे काम आहे ते देखील करावे लागते आणि यामध्ये देखील मोठा खर्च होत असतो। मात्र महानगरपालिका वारंवार पैसे थकवत असल्याने माझीप्रावरती मोठ्या प्रमाणात आर्थिक भूदंड बसतो आहे आणि त्यामुळेच या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे जे अभियंता आहे त्यांनी महानगरपालिकेला पत्र देऊन यामध्ये त्यांनी कराचा जो भरणा आहे तो करावा अशी विनंती केलेली आहे। ही जर कर भरणा केला नाही तर मात्र अमरावती शहराला जो पाणी पुरवठा होतो आहे तो पाणी पुरवठा बंद करणार असल्याचा इशारा देखील यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अभियंत्यांनी पत्रामध्ये नमूद करून हा इशारा दिलेला आहे। राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या महासंस्कृती महोत्सवाच्या खामगाव येथील पहिल्याच दिवशी राजकीय नेत्यांसह अधिकारी व सामान्य नागरिकांनी देखील पाठ फिरवली आहे। कोट्यवधी रुपये खर्च करून शासनाने खामगाव येथे महासंस्कृती मेळाव्याचं आयोजन केलं होतं। मात्र या कार्यक्रमाला मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह जिल्ह्यातील एकाही आमदाराने या उद्घाटन समारंभाला हजेरी लावली नाही। इतकंच काय तर सामान्य नागरिकांनीही या महासंस्कृती मेळाव्याकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं। 5 वाजता सुरू होणारा हा कार्यक्रम मोजक्या प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रात्री 8:30 वाजता सुरू करण्यात आला। यातील 99% खुर्च्या ज्या आहेत ह्या रिकाम्या या ठिकाणी पाहायला मिळाल्या आणि या रिकाम्या खुर्च्यांसमोरच आता जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांना हा कार्यक्रम जो आहे हा सुरू करण्याची नामुष्की ओढावली आहे। सध्या कडाक्याचा उन्हाळा सुरू आहे आणि नवी मुंबईतील एपीएमसी फळ मार्केटमध्ये वेगवेगळी फळं दाखल होत आहेत। सध्या एपीएमसी मार्केटच्या फळ मार्केटमध्ये केरळचे अननस दाखल झाले आहेत आणि आज 15 गाड्यांची आवक झालेली आहे। उन्हाळ्याचा कडाका असल्यामुळे अननस या फळाला मागणी जास्त प्रमाणात वाढलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये जो रमजान ईद आहे त्या टायमिंगला जास्तीत जास्त फळं आवक होण्याची शक्यता आहे आणि अननस ही जास्त प्रचंड प्रमाणात आवक होणार असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। सध्या घाऊक बाजारामध्ये 40 ते 45 रुपयांनी अननस विकली जात आहे तर किरकोळ बाजारामध्ये 40 ते 50-80 रुपयांपर्यंत ही अननस विकली जात असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे। 17 गावे पुनर्वसनमध्ये गेले असून शासनाने गावासाठी तब्बल 4 कोटी रुपयांचा निधी दिला आहे। मात्र हा निधी आमच्या पुनर्वसनासाठी वापरावा यासह अन्य मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिले आहे। या धरणातून शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या पाटचारीवरील रस्त्याचे काम तात्काळ बंद पाडावे, बेकायदेशीर ग्रामसभा घेऊन केलेले ठराव रद्द करावे, गावचे सगळे रस्ते चांगले असून रस्ते न बांधता गावाचे पुनर्वसन करावे यासह अन्य मागण्यांसाठी गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत मागणी केली आहे। तसेच आमच्या मागण्या मान्य न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने भारतातला कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला होता। याच्याच विरोधात देशात कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट दिसून आली होती। मात्र आता याच कांद्याची तस्करी केली जाते। नाशिकच्या मालेगाव, चांदवड, नांदगाव या ठिकाणून कांदा हा कोल्ड स्टोरेजमध्ये पाठवण्यात येतो आणि त्यानंतर त्याची पॅकिंग केली जाते व तो जहाजामार्फत परदेशात पाठवला येतो। मात्र हा कांदा आता द्राक्ष, टोमॅटो व इतर फळांच्या बॉक्समध्ये याची पॅकिंग करून त्याची तस्करी जी ती बांगलादेश मार्फत ही परदेशात पाठवली जाते। त्यामुळे एकूणच या कांदा तस्करीमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट दिसून येते।
त्याचबरोबर गेल्या काही दिवसापूर्वी झालेले कांदा निर्यात बंदीच्या विरोधात देशात असंतोषाची लाट शेतकऱ्यांमध्ये दिसून आली होती। आता मात्र हाच कांदा परदेशात 110 ते 100 रुपये किलोने विकला जातोय। मात्र भारतामध्ये याच कांद्याला या ठिकाणी कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येते। नव्याने स्थापन झालेली हिंद राष्ट्र संघ पार्टी वेगवेगळ्या राज्यात भारतभर निवडणुका लढवणार आहे। ह्या लोकसभेच्या रिंगणात आता हिंद राष्ट्र संघ पार्टी सुद्धा दिसणार आहे। लोकसभेच्या उमेदवारीची पहिली यादी हिंद राष्ट्र संघ पार्टीच्या वतीने फायनल झालेली आहे। या यादीची घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे। हिंद राष्ट्र पार्टी सध्या महाराष्ट्रामध्ये 11 ठिकाणी लोकसभेच्या निवडणूक लढवणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। पार्टी अध्यक्ष कृष्णाजी कलोडे यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज पुणे जिल्ह्यातील जुन्नर या दौऱ्यावरती होते। त्यांनी ओझर येथील विघ्नहराचं दर्शन घेत विघ्नहराच्या सभामंडपाचं त्यांनी उद्घाटन केलंय। यावेळी त्यांनी नागरिकांना मार्गदर्शन करताना त्यांनी पुन्हा एकदा मला साथ द्यावी अशी गवसणी घातली आहे। त्याच नंतर त्यांना माजी आमदार शरद सोनवणे हे भेटल्याने राजकीय चर्चांना उधाण आल्याचं एकंदरीत पाहायला मिळाले। कारण मनसेमधून शरद सोनवणे हे आमदार झाले होते आणि त्याच आमदारकीच्या काळात शरद सोनवणेंनी राज ठाकरेंची साथ सोडली होती। पुन्हा एकदा शरद सोनवणेंनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना तुफान असं उधाण एकंदरीत जुन्नर तालुक्यात आल्याचं पाहायला मिळतंय। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार भंडारा जिल्ह्यामध्ये 2 दिवस गारपिटीने झोडपून काढले आहे। यामुळे भात पिकांसह अन्य पिकांना याचा मोठा फटका बसलेला आहे। विशेष म्हणजे यात भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झालेले असून यामध्ये हरभरा, गहू, वांगे, टमाटर, गोबी आदी अन्य पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे। तर यावर्षी जिल्ह्यामध्ये 68,000 हेक्टरवर पिकांची लागवड करण्यात आली आहे। तर 2 दिवस पडलेल्या गारपिटीमुळे 2,000 हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे। त्यामुळे कृषी विभागाकडून नुकसान भरपाईची पंचनामे होत असून सरकारला हा अहवाल पाठवण्यात येणार आहे आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात येईल असे प्रयत्न सुद्धा करण्यात येणार आहेत। राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या महिला आघाडीने धाराशिवमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा निषेध करण्यासाठीचं आंदोलन केलं आहे। राज्यातले महिलांवरील वाढलेले अत्याचार तसेच पत्रकारांवरील होणारे अन्याय आणि केंद्र शासन दडपशाही करत असल्याचा आरोप करत या महिला आघाडीने निषेध आंदोलन केलं। यावेळी राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आलेली आहे। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील शेलू बाजार, इच्चा, नागी यासोबत तराहळा आणि पारडीताड या परिसरामध्ये वाहणाऱ्या अडाण नदीवरती जलसंधारण विभागाकडून बंधारे बांधण्यात आले होते। मात्र या बंधाऱ्याचं काम अर्धवट सोडून देण्यात आलं होतं। त्यामुळे या परिसरातल्या शेतकऱ्यांना त्याचा कोणताही फायदा होत नव्हता, तर उलट पुराचं पाणी शेतामध्ये शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान होत होतं। या सगळ्या विरोधात तिथले जलदूत रमेश देवळे यांनी मागील 2 दिवसांपासून आंदोलन पुकारलं होतं। त्यांच्या आंदोलनाला शेतकऱ्यांनी सुद्धा मोठा पाठिंबा दिला होता आणि ते उपोषणाला बसलेले होते। अखेर जलसंधारण विभागाने आपली चूक मान्य केलेली आहे आणि लवकरात लवकर इथलं काम पूर्ण करून देण्याचं आश्वासन या शेतकऱ्यांना त्यांनी दिलेलं आहे। त्यामुळे हे उपोषण आता अखेर मागे घेण्यात आलेलं आहे। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक या ठिकाणी असलेल्या सुद्रिकेश्वर मंदिरात 2 अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे। सुद्रिकेश्वर मंदिरातील 40 किलो वजनाची तब्बल 30 लाख रुपयांच्या सिंहासनाची चोरी या 2 चोरट्यांनी केली आहे आणि हे दोन्ही चोरटे CCTV मध्ये देखील कैद झाले आहेत। या संदर्भात श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र पारगाव सुद्रिक येथील ग्रामस्थांचे सुद्रिकेश्वर महाराज हे श्रद्धास्थान असल्याने आता ग्रामस्थ देखील आक्रमक होताना दिसत आहेत। पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करा, अन्यथा बेमुदत गाव बंद करण्याचा इशाराच ग्रामस्थांनी पोलिसांना दिला आहे। त्यानुसार आता पोलिसांनी CCTV मध्ये चोरी करणाऱ्या चोरांसाठी वेगवेगळे पथके रवाना केली आहेत। सध्या ही चोर फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत। सोलापुरामध्ये श्री गणेश जयंतीच्या गुलालाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला।
श्री गणेश यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी जे आहे ते श्री गणेश जयंतीची महाआरती जी आहे ती करण्यात आली। त्याचबरोबर गुलालाचा कार्यक्रम देखील मोठ्या उत्साहात संपन्न आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। त्याचबरोबर सकाळपासूनच श्री गणेश भक्तांची जी मोठी हजारोंची गर्दी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आली होती। भजन कीर्तनाचे कार्यक्रम देखील या निमित्तानं करण्यात आले होते आणि यानंतरनं जे भाविक आहेत त्यांना महाप्रसादाचे वाटप देखील मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न झाले। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळा वसंत पंचमीच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे। या विवाह सोहळ्याची तयारी मंदिर समितीच्या वतीने पूर्ण करण्यात आली आहे। उद्या दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास राज्याच्या विविध भागातून आलेल्या वराडी मंडळीच्या उपस्थितीत हा शाही विवाह सोहळा संपन्न होणार आहे। या सोहळ्यासाठी आलेल्या वराडी मंडळींना पंचपक्वानाचे जेवण दिले जाणार आहे। तसेच दुपारी भाविकांच्या उपस्थितीत भव्य अशी मिरवणूकसुद्धा काढली जाणार आहे। या शाही विवाह सोहळ्याच्या निमित्ताने मंदिर समितीच्या वतीने मंदिरावर विद्युत अशी रोषणाई करण्यात आली असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदुलवर यांनी दिली आहे। गेल्या 30 वर्षापासून शहापुरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक व्हावं यासाठी वेगवेगळ्या मार्गाने आंदोलनं सुरू आहेत। शासकीय यंत्रणेत मुख्यमंत्र्यांपासून तर संबंधित मंत्र्यांपर्यंत अनेक वेळा पत्रव्यवहार केला गेला, अनेक वेळा चर्चा झाला, पण त्यातून निष्पन्न असं काहीही झालेलं नाही। अखेर आज या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी घर छोडो आंदोलन करत शहापूरच्या तहसील आवारात आपला संसार थाटला, पण 8 दिवस उलटूनही या ठिकाणी शासकीय यंत्रणेकडून याची दखल घेतली गेली नाही। आंदोलनकर्त्यांकडनं आज शहापुरात शहापूर बंदची हाक पुकारली गेली, त्याला प्रतिसाद देखील चांगला मिळाला। आज पूर्णतः शहापूर बंद असून यापुढे या आंदोलनाची जर दखल घेतली गेली नाही तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन करावं लागेल अशी सर्वसामान्य जनतेची तसेच आंबेडकर स्मारक मागणाऱ्या आंदोलनकर्त्यांची व आंबेडकरी जनतेची आहे। जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे भव्य नमो कुस्ती महाकुंभाचे आयोजन करण्यात आले असून यात राज्यासह परराज्यातील नामांकित कुस्ती पैलवानांनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आखाडा पूजन करत या कुस्त्यांना सुरुवात करण्यात आली। हिवरखेडे रोडवरील जामनेर येथील मैदानावर दुपारी 1 वाजता कुस्तीला सुरुवात झाली। हिंद केसरी रोहित पटेल व महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांच्या प्रयत्नातून देशातील नामवंत कुस्तीपटू जामनेरला आल्याचे पाहायला मिळाले। तरुणांच्या मनगटात जोर व देशप्रेम असावे, व्यसनांपासून तरुणांनी लांब राहावे म्हणून या कुस्ती महाकुंभाचे आयोजन केल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे। यात आपण बघितलं तर त्यांनी स्वतः पंच म्हणून आखाड्यात देखील काम पाहिल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहे। गणेश जयंतीच्या निमित्ताने नागपूरचं नाही तर विदर्भ आणि मध्य भारताचं आराध्य दैवत असलेल्या टेकडी गणेश मंदिरात सकाळपासूनच भक्तांच्या रांगा दर्शनासाठी पाहायला मिळत आहे। गणेश जयंतीच्या निमित्ताने मंदिरात सुंदर फुलाची आरास करण्यात आली असून लाडक्या बाप्पाला 1100 किलोचा महालाडूचा भोग लावण्यात आला आहे। त्यानंतर आज दिवसभर महालाडू भक्तांना प्रसाद स्वरूपात वितरण करण्यात येणार आहे। सायंकाळी गणेश जयंतीच्या निमित्ताने शोभायात्रासुद्धा काढली जाते।